नमस्कार मित्रांनो, भारतीय डाकमध्ये मित्रांनो बंपर भरती निघालेली आहे। याच्यामध्ये टोटल ज्या वॅकन्सी तुम्ही बघू शकता 44,228 इतक्या जागांसाठी ही टोटल भरती निघालेली आहे। याच्यामध्ये 19,862 ज्या जागा आहेत त्या ओपनसाठी आहे। ओबीसी साठी 8,024 जागा आहे। 5,941 इतक्या ज्या जागा आहे मित्रांनो त्या आहे एससी साठी। तर एसटी साठी तुम्ही इथे बघू शकता 4,892 जागा आहे। त्यानंतर 4,330 ह्या ज्या जागा आहे मित्रांनो त्या ईडब्ल्यूएसच्या आहे। दिव्यांगांसाठी याच्यामध्ये बघा 333, 373, 348, 125 अशा टोटल 44,228 जागा आहे। त्यापैकी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जी भरती होत आहे त्याच्यामध्ये बघा हे दोन कॉलम दिलेले आहे 17 आणि 18 नंबरचे। याच्यामध्ये बघू शकता 87 + 3,083 इतक्या जागांसाठी ही भरती होत आहे। याच्यामध्ये मित्रांनो कुठले कुठले पद आहेत तर बघा ब्रांच पोस्ट मास्टर बीपीएमचा आहे, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे एबीपीएमचा आहे आणि डाक सेवकचं याच्यामध्ये पद आहे। याची ऑफिशियल वेबसाईट इंडियन पोस्ट jdsonline.gov ही देण्यात आलेली आहे। सध्या साईट थोडी डाऊन आहे मित्रांनो। याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे दिलेली आहे, अकोमोडेशन वगैरे बद्दल सांगितलेलं आहे। जनरली तुम्हाला माहीतच आहे याच्यामध्ये नेहमीच ज्या जागा निघत असतात आणि याच्यामध्ये परीक्षा सुद्धा होत नसते। याच्यामध्ये बीपीएमसाठी 12,000 ते 29,380 ची स्केल आहे। तर एबीपीएम डाक सेवकसाठी 10,000 ते 24,470 ची याला स्केल दिलेली आहे। 18 वर्ष याला वयोमर्यादा मॅक्झिमम 40 वर्ष। याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेला आहे। एससी एसटी यांना 5 वर्ष, ओबीसी यांना 3 वर्ष, ईडब्ल्यूएसला दिलं नाही आहे। पीडब्ल्यूडी 10 वर्ष, पीडब्ल्यूडी ओबीसी 13 वर्ष, एससी एसटी पीडब्ल्यूडी 15 वर्ष। क्वालिफिकेशन याला एज्युकेशन क्वालिफिकेशन सेकंडरी स्कूल म्हणजे 10वी मागितलेला आहे याला। आणि तुम्ही ज्या टेरिटरीमध्ये आहे, ज्या तुम्ही स्टेटमध्ये तिथली तुम्हाला लोकल लँग्वेज येणं गरजेचं आहे ते सुद्धा म्हटलेलं आहे। कॉम्प्युटर तुम्हाला असणं गरजेचं आहे येणं नॉलेज, आणि अदर क्वालिफिकेशनमध्ये सायकलिंग येणं गरजेचं आहे आणि ॲड्युकेट लाईव्हलीहूड म्हणजे एक सामान्य जीवनशैली तुमची असली पाहिजे असं म्हटलेलं आहे। त्यानंतर इथे विविध जे आहे जीडीएस पोस्टसाठी जे सुटेबल आहे दिव्यांग त्याच्यासाठी म्हटलेलं आहे बीपीएम एपीएम डाक सेवकसाठी लो विजन, डीफ, हार्ड ऑफ हिअरिंग, ओएल, लिओप्रसी क्युअर्ड, ॲसिड एक्टिंग, लर्निंग डिसेबिलिटी, इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी हे याला अप्लाय करू शकतात। अप्लाय करायसाठी याची वेबसाईट आहे इंडियन पोस्ट jdsonline.gov.in गव्हर्नमेंटची साईट आहे पोस्टाची। याच्यामध्ये जे आहे तुम्हाला 10वीचे मार्क वगैरे टाकायचे आहे। ग्रेडिंग सिस्टीम असेल तर इथे मल्टिप्लाइंग फॅक्टर दिलेला आहे। मल्टिप्लाइंग फॅक्टरनुसार तुम्हाला मार्क्स तुमचे कॅल्क्युलेट करायचे आहेत। अशा टाईपची ही जाहिरात निघालेली आहे आणि तुम्हाला जर चांगले पर्सेंट असेल 10वीमध्ये तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता, कारण याच्यामध्ये कट ऑफ हा खूपच हाय जात असतो आणि 10वीवरूनच याच्यामध्ये असतो। याच्यामध्ये बाकी काही नसते, डायरेक्टली पर्सेंटेज ज्यांना आहे त्यांची याच्यामध्ये निवड केल्या जाते। एक्झाम वगैरे काही पोस्ट घेत नसते आणि तसं कुठं दिलेलं सुद्धा नाही आहे जाहिरातीमध्ये। तरी आपण शेवटपर्यंत स्क्रॉल करूया। इथे इन्स्ट्रक्शन्स वगैरे आलेले आहे। मोबाईल नंबर टाकावा लागेल तुम्हाला, ईमेल आय डी लागेल, आधार नंबर, नंतर पासिंग बोर्ड वगैरे मार्कशीट वगैरे ऑनलाईन ॲप्लिकेशनची इथे प्रोसेस दिलेली आहे। फोटोग्राफ सही तुम्हाला 20 KB आणि 50 KB पर्यंत फोटोग्राफ आणि 20 KB पर्यंत तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे। तर अशा टाईपचे याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे। तुम्हाला ही संपूर्ण जाहिरात जर वाचायची असेल तर तुम्हाला जे आहे मित्रांनो आपलं टेलिग्राम जॉईन करून घ्या, त्याच्यावरती टाकलेली आहे। तरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, धन्यवाद।